पाहतच परंतु त्याचबरोबर कुठेतरी पुढाकार घेणं आवश्यक असतो. तो अतुल सावंतने घेतलं आणि या स्पर्धेच्या निमित्तानं अतुल सावंत आपले आभार. सामन्याला सुरुवात करूया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. पहिली रेड इथे संपन्न करून माघारी परतलाय तो युवा प्रतिष्ठान पाली. युवा प्रतिष्ठान संघाची पाली या संघाकडून केली गेलेली पहिली रेड इथे आपण पाहिली 31 रुपयाची रेड. त्यानंतर इथे मात्र यश पटी येतोय. मजबूत देह एसटी चांगली उंची लाभलेला हा खेळाडू या क्रीडांगणामध्ये दाखल झालाय. होम ग्राउंड वरती खेळताना होम ग्राउंड समोर खेळताना युवा प्रतिष्ठान पाली कशी बहादर कामगिरी करतो. 2023 मध्ये या संघाने अतिशय शानदार क्वार्टर फायनल पर्यंत मजल मारली होती. तोच युवा प्रतिष्ठान 2024 मध्ये कशा पद्धतीने खेळेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. या विजय क्रमांक 12 घालून खेळणारा खेळाडू इथे आपण पाहतोय सुमेध सावंत. छोटा पॅकेट बडा धमाका ही याची ओळख राहिली आहे. दहीहंडीच्या निमित्ताने आयोजित केली जाणारी भव्य दिव्य आयोजन स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने कमाल धमाल केली होती. रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धा आणि बलाढ्य लांजा संघासोबत खेळत असताना याच सुमेध सावंतने लांजा संघाचा अक्षरशः भंगेरी उडवून दिली होती. असा एक सुमेध सावंत यावी युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून खेळतोय आणि यावी चढाई करण्यासाठी इथे मात्र दाखल झालाय तो साई पुनस्कर. लाजवाब बॉडी लँग्वेज चपळ आणि फुटवर्क शानदार असणारा हा खेळाडू. यावी साईड किक आजमावण्याचा प्रयत्न कॉर्नर इंचच्या दिशेने दाबा इथे ठोकलाय. पंचांच्या माध्यमातून अंतिम निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल परंतु साई पुनस्कर क्रीडांगणाची शपथ घेऊन या कॉर्नर इंचा खेळाडू यावी मैदानाच्या बाहेर जर्सी क्रमांक 02 प्रज्वल कळमणी यावी मैदानाच्या बाहेर जातोय. यावी सुमेध चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक 12 सुमेध यावी चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय. 2-1-2 फ्रंट ब्लॉक प्रदीप पवार आणि त्याचे सहकारी टीमवर्क इथे पाहायला मिळतोय. फ्रंटला येतोय प्रदीप पवार आणि त्याच्या जोडीला साई पुनस्कर. लेफ्ट कव्हर वरून 7-1-4 आणि एक चांगलं कोऑर्डिनेशन मध्ये सुमेधला इथे कारण केले गेले. प्रदीप पवारचा वार इथे ठरला यादगार. सुमेध सावंत मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट इथे मिळालाय. ओम साई गणेश प्रतिष्ठान संघाला पॉइंट टेबल 2-1 2 गुणांवरती येतो. ओम साई गणेश सिंगल गुणांवरती युवा प्रतिष्ठान पाली आणि यश पटी यावी चढाई करण्यासाठी इथे दाखल होतोय. ऋषिकेश साळुंखेकडे लक्ष आहे. जर्सी क्रमांक 8 एक उत्कृष्ट कॉर्नर पटू आहे परंतु त्याचबरोबर त्याला चढाईची ही जबाबदारी पार पाडायची आहे. यावी चढाई पूर्ण करून माघारी परतलाय तो जर्सी क्रमांक 9 यश पटी आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ऋषिकेश साळुंखे. चांगली उंची लाभलेला युवा प्रतिष्ठान पाली संघाचा युवा खेळाडू. राईट लेफ्ट दोन्ही कॉर्नरला रॅपिड येतोय. कॉर्नर इनचा खेळाडू साई पुनस्कर हँडच्या स्वरूपात गारद केलाय. सिंगल पॉइंट इथे मिळेल युवा प्रतिष्ठान पाली संघाला. थोड्याच वेळापूर्वी आपण चर्चा केली होती ऋषिकेश साळुंखे याची. एक शानदार खेळ करण्यासाठी याला इथे ओळखला जातो परंतु कधी कधी त्याच्याकडून थोडीशी गरमी पाहायला मिळते आणि कधी कधी चुकीचा खेळ त्याच्याकडून झालेला पाहायला मिळालाय. परंतु यावेळी पाहायचं 2024 मध्ये कशा पद्धतीने आणि या होम ग्राउंड मध्ये होम ग्राउंड समोर कशा पद्धतीने खेळतोय. सोबत त्याला आव्हान आहे ते यावी यश पटी याचं खेळ क्रॉस करून माघारी परततोय. जर्सी क्रमांक 2 गँग पण ठिकाणची त्रिमूर्ती आहे. बजाज आवाज कमी आहे म्हणून यश पंडिये डू और डाय घरा किंवा मरा अन्यथा सरळ क्रीडांगणाच्या बाहेरचा रस्ता तर हे 30 सेकंद यश पंडितसाठी खूप मोलाचे आहेत आणि त्याचबरोबर इथे डिफेन्सला स्वतःचा बचाव करायचा आहे. बोनस पॉइंट ऑन आहे. एका बाजूला ऋषी आहे आणि ऋषीने साळुंखेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो एक शानदार टॅकल सक्सेसफुल टॅकल ऋषिकेश आणि त्याचबरोबर एक शानदार कामगिरी जर्सी क्रमांक 7 स्वप्नील घडशी याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक चांगलं कोऑर्डिनेशन महत्वाचा मोहरा गार्ड यश पंडित मैदानाच्या बाहेर एक पॉइंट इथे मिळाली युवा प्रतिष्ठान पाली संघाला आणि यावेळी रिलाईज झाले तर सुमेध सावंत चढाई करण्यासाठी दाखल होतोय.
पाचची बचाव फळी मध्यभागी सूरज आहे, कॉर्नरला प्रदीप पवार पासून सावध राहायचंय. ज्याच्या मी तुम्ही रनिंगली याल त्यात मी डबल थाय होल्ड ही याची खासियत आहे, ओळख आहे. आणि कॉर्नर इनला खेळणारा केदार मिडल लाईन वरती येतोय. जास्तीत जास्त वेळ त्याने इथे घेतला, चढाई पूर्ण केली आणि त्यानंतर तो माघारी परतलाय. सुखरूप आपल्या खेळांगामध्ये परतोय. पॉईंट नंबर 3-2 इथे आपल्याला पाहायला मिळालाय. यानंतर होणारा सामना मित्रपे बेतोशी मित्रत्व गावखडी दोन्ही संघाला ऑलरेडी पहिला पुकार दिला गेलाय. आपण याची नोंद घ्या. थर्ड कॉल दिल्यानंतर आपण कम्प्लिटली तयार होऊन प्रवेशद्वारापाशी यायचंय. एक चांगला प्रयत्न कॉर्नरच्या दिशेने होता जरूर. पॉईंट निघिता माघारी परतोय. एमटी रेडी ते पाहायला मिळाले केदार याची डू ऑर डाय सुमेत. पॉइंट लागला तर आबाद, नाहीतर होणार इथे बर्बाद. आणि अशा सिच्युएशन मध्ये युवा प्रतिष्ठान संघाचा हा छोटा पॅकेट बडा धमाका करणारा सुमेध सावंत इथे दाखल झालाय. 30 सेकंदामध्ये पॉइंटची आवश्यकता आहे. बोनस पॉइंट इथे आहे ऑफ. गुडाला करेल इथे टार्गेट. प्रदीप पवारच्या दिशेने ओहो लाजवाब बॅक होल्ड आहे. या जर्सी क्रमांक 4 घालून खेळणारा खेळाडू ओमने लगावला इथे बॅक होल्डचा एक शानदार टॅकल. मैदानाच्या बाहेर सुमेध सावंत थोडासा चुकीच्या पद्धतीने लॉबीच्या क्लोजली होता आणि बॅक दाखवली गेली. आणि ज्याच्या मी तुम्ही बॅक दाखवाल त्या मी तुम्हाला बॅक होल्ड केलं जाईल आणि तोच टेक्निक इथे आजमावली गेली आणि सुमेध सावंत इथे मैदानाच्या बाहेर गेले. ओ यस, शानदार डॅश, अप्रतिम डॅश आहे. परफेक्ट टायमिंग. लॉबीच्या खूप क्लोजली येत होता. जर्सी क्रमांक 9 घालून खेळणारा अभिजित बारे आणि अभिजित बारेने आपला करिश्मा इथे दाखवलाय. एक लाजवाब डॅश इथे पाहायला मिळतोय. ज्या वेळी तुम्ही माघारी परतत असाल, लॉबीच्या खूप क्लोज असाल, त्यावेळी अभिषेक बारेचा हा डाव इथे आपल्याला पाहायला मिळेल. एक शानदार डॅश. पॉइंट गोज टू युवा प्रतिष्ठान पाहली. परफेक्ट टायमिंग, लाजवाब फोर्स. आणि यावेळी चढाई करताना इथे आपण पाहतोय तो प्रज्वलने कामगिरी करावी लागेल उज्ज्वल. आणि प्रज्वलने जर उज्ज्वल कामगिरी केली तर निश्चितच युवा प्रतिष्ठान पाली संघ इथे विजयी सलामी देईल. साई पुनस्कर मैदानाच्या आतमध्ये एक स्टायलिश खेळाडू. 2-1-2-2ची फील्ड. स्वप्नील खडशी जर्सी क्रमांक 7 सोलो मध्ये उभा राहायला पाहायला मिळतोय. अभिजित पारे आहे जो यावी उजवा कोपरा. डाव्या कोपऱ्यामध्ये ऋषिकेश साळुंके. मध्य साखळीमध्ये जर्सी क्रमांक 4 घेऊन खेळणार रोहित सावंत आणि त्याच्या जोडीला जर्सी क्रमांक 2 जर्सी क्रमांक 13 घालून खेळणारा खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय रोशन कराटे. सुमेध चढाई करताना 5ची बचाव फळी. बोनस पॉइंट ऑफ आहे. लेफ्ट टू राईट टू लेफ्ट दोन्ही कॉर्नरला टार्गेट करण्याचा प्रयत्न. प्रदीप पवार त्याच्या जोडीला इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तो सूरज वारेकर जर्सी क्रमांक 12 ज्याने बऱ्याच डिफेंडरचे वाजवलेत 12 तो सुमेध सावंत या आधी टॅकल झालाय. थर्ड रेड मध्ये थोडासा दबाव या चढाईमध्ये फुटवर्क मध्ये पाहायला मिळालाय. साई पुनस्कर रिटॅलेट करतोय. मिडल लाईन क्रॉस करून माघारी परतलाय. थर्ड रेड आहे आणि यावी चांगली उंची लावलेला खेळाडू इथे घेतला जातोय. टाइम ऑफ चर्चा होईल. अतुल सावंत आपल्या संघाशी चर्चा इथे करेल, बातचीत करेल. अभिषेक बारेला यावी इथे विश्रांती घेताना पाहायला मिळेल. 2-1-2 अशा पद्धतीने आहे इथे फील्ड. प्रज्वल कळबडे थर्ड डू ऑर डाय. पॉइंट साठी केला जाणारा प्रयत्न. उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक या पद्धतीची असणारी ही रेड. आणि यावी डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवरती जाण्याचा प्रयत्न. साईड किक आजमावण्याचा प्रयत्न आहे. प्रदीप पवार एका बाजूला, जोडीला सूरज आहे. मध्यभागी साई पुनस्कर रनिंग थाय होल्डिंग याची शैली आहे. प्रदीप पवार संवाद इथे जाईल बेकार. सक्सेसफुल ठरतोय यावी प्रज्वल कळबडे. चांगली उंची, चांगली तब्येत, तेवढी चांगली चपळता इथे पाहायला मिळाली. एक पॉइंट घेऊन इथे माघारी परतला. यावेळी जर्सी क्रमांक 4 घालून खेळणारा खेळाडू ओमकीर याला इथे आपण पाहतोय. रनिंग हँड टच करण्याचा त्याचाही प्रयत्न इथे असेल. सडपातळ बांधा, उंच खांदा आणि तेवढंच चांगला ऍक्टिव्ह असं फुटवर्क या खेळाडूकडून इथे पाहायला मिळतंय. यावेळी फ्रंट ब्लॉक. स्वप्नील गडशी फ्रंटला येतोय. परफेक्ट ब्लॉक करताना पाहायला मिळतोय. शानदार टॅकल. पॉइंट गोज टू युवा प्रतिष्ठान पाली. होम ग्राउंड आणि होम क्राऊड याचा फायदा मात्र युवा प्रतिष्ठान संघाला जरूर इथे मिळणार आहे. अडचणीमध्ये बिरजोळे संघ सुपर टॅकल ऑन आणि यावेळी ऋषिकेश साळुंके 0 फिगरचा हा हिरो आहे, जिगरबाज खेळाडू आहे. आणि यावेळी दोन्ही कॉर्नरला खेळण्याचा प्रयत्न. यस, आणखीन एक मोरा जर्सी क्रमांक 714 अनिकेत गुरव.
अनिकेत गुरवची खेळी इथे नाकाम ठरले. आणखी एक शानदार चढाई इथे पाहायला मिळाली ऋषिकेश याच्या माध्यमातून. नियंत्रण, कंट्रोल आणि शांती ही खूप महत्वाची आहे. जेवढे शांत राहाल तेवढे तुम्ही मॅच मध्ये राहाल आणि जेवढे गरम व्हाल ना तेवढे मॅचच्या बाहेर फेकले जाल. त्यामुळे नियंत्रण आणि शांतीत क्रांती या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतील या कबड्डीच्या या क्रीडांगणामध्ये महासंग्रामामध्ये. लोखंड जेवढं गरम होतं ना तेवढं त्याला पाहिजे तसं वळवलं जातं. पण ते जर लोखंड जर थंड असेल तर मात्र ते खूप कडक आणि कठीण असतं. त्याला वळवणं कठीण असतं. म्हणून इथे शांत राहणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला कठीण व्हावं लागेल, कडक व्हावं लागेल आणि मैदानात ते उभं राहणं गरजेचं आहे. यावेळी सूरजच्या दिशेने गोलबत्ती केला. साईड की गाजमावताना इथे आपल्याला पाहायला मिळालंय ऋषिकेश आणि आणखी एक पॉईंट इथे मिळतोय. एक पॉइंट इथे पीक केला गेलाय. साई पुनस्कर शेवटचा मोहरा ऑल आउटचा खतरा इथे ओम साई गणेश प्रतिष्ठान संघासमोर. साई पुनस्कर आपल्या संघाला ऑल आउट होण्यापासून वाचवू शकेल का? या काचं उत्तर या 30 सेकंदामध्ये मिळते का आपण पाहूया. मैदानाच्या आतमध्ये इथे आणले गेले ते निखिलेश सावंत. अभिषेक वारेकरची जागा घेण्यासाठी निखिलेश सावंत या मैदानात. इथे चूक झाली. अति घाई संकटात नाही. इथे घाई थोडीशी नडले. आवश्यकता नव्हती ते स्वप्नीलला ज्याची चर्चा आपण थोड्याच वेळापूर्वी केली होती. शांत आणि स्वतःवरती नियंत्रण, कंट्रोल इथे राहिला नाही. कंट्रोल ढासळला. डॅश करण्याचा चुकीचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला आणि इथे एक मात्र मोरा गमावलाय. परंतु यावेळी यश पडिय अपयशी ठरला. आणखीन एक पॉइंट शेवटचा मोहरा साई पुनस्कर ज्याने या आधीच्या रेड मध्ये 1 पॉइंट मिळवून आपल्या संघाला ऑल आउट होण्यापासून वाचवलं होतं. साई लगातार दुसरी रेड घेऊन इथे दाखल झालाय. निखिलेश सावंत कडून काही चमकदार कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय का पाहूया. पुन्हा एकदा नियंत्रणाकडे रोशन गराटे आहे जो दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. क्रमांकाच्या रोहित सावंत इथे असताना क्रीडांगण कॉर्नर इनच्या दिशेने सुमित सावंतच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न आणि इथे टॅकल आहे. इथे शानदार टॅकल आहे. गारद साई पुनस्कर ऑल आउट होतोय. ओम साई गणेश प्रतिष्ठान शानदार अशी खेळ पाहायला मिळाले. रिलाईन झालाय तो पूर्ण संघ. ओम साई गणेश प्रतिष्ठान पॉइंट टेबल 12-6. एका बाजूला 1 डझन तर दुसऱ्या बाजूला अर्धा डझन असा आहे पॉइंट टेबल. 6 गुणांची बढत घेऊन खेळतोय युवा प्रतिष्ठान पाली. जर्सी क्रमांक 2 प्रज्वल कणपटे ज्याने उज्ज्वल अशी कामगिरी केली तोच हा प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये रेड बॅरिकेड करून मिडल लाईन वरती येऊन उभा राहिलाय आणि इथे टाइम पास करेल कारण त्याला घाई नाहीये. कारण आपल्याकडे 6 गुणांचा लीड आहे. परंतु इथे मात्र घाई करावी लागेल ओम साई गणेश प्रतिष्ठान संघाला. यस बोनस पॉइंट इथे मिळालाय. शानदार फुटवर्क आणि एक यशस्वी चढाई. यश पटिये ताकदवान खेळाडू आहे, बलवान खेळाडू आहे. याला कसं रोखलं जाते पाहूया. याच्याकडे क्षमता आहे सुपर रेड करण्याची आणि या स्पर्धेतली पहिली सुपर रेड याच्या माध्यमातून पाहायला मिळते का पाहूया. यस बोनस पॉइंट इथे दिला गेलाय. कोणताही मोठा प्रयत्न इथे केला गेला नाही. बोनस पॉइंट दिला गेला कारण आत्महत्या करण्यापेक्षा कधी कधी स्वतःचा जीव वाचवणं महत्वाचं असतं आणि तो वाचवण्याचा प्रयत्न इथे केला. प्रज्वल पुन्हा एकदा कामगिरी करतोय उज्ज्वल. 1 पॉइंट. यस 2 पॉइंट इथे मिळत आहेत. दोन्ही कॉर्नर अटॅकर मैदानाच्या बाहेर जातील. ओम खीर आणि अनिकेत गुरव दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर. 2 पॉइंट इथे मिळाले युवा प्रतिष्ठान पाली संघाला. यश पटिये जर्सी क्रमांक 9 स्वप्नील गडशी तयार. रोशन गराटे इथे तयार झालाय. 2-2-1-2 अशा पद्धतीने आहे फील्ड. पॉइंट टेबल 15-7. 15 पॉइंट मध्ये युवा प्रतिष्ठान पाली. 7 गुणांमध्ये खेळतोय तो मिरजोळे संघ. पुन्हा एकदा ऋषिकेश साळुंखे शानदार चढाई आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. परंतु इथे थांबून चालणार नाही. आपला बेस्ट ऑफ रोल इथे प्ले करणं गरजेचं असेल. प्रदीप पवार आहे. प्रदीप पवारचा एक बेधडक असा वार जो आम्ही अपेक्षित आहे तो मात्र इथे आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. अतिशय शानदार खेळी चांगला खेळ इथे प्रारंभ केला गेला युवा प्रतिष्ठान. निखिलेश सावंत जर्सी क्रमांक 10 घालून खेळणारा खेळाडू. इथे चूक झाली कॉर्नर कडून. दोन्ही कॉर्नर इथे बाद ठरतील. ऋषिकेश साळुंखे चवडा काढण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर ऍडव्हान्स मध्ये पुढे आलेला पाहायला मिळाला तो अभिषेक बारे आणि दोन्ही खेळाडू या मैदानाच्या बाहेर जातात. अभिजित बारे आणि ऋषिकेश साळुंखे. सुमित सावंत कॉर्नर लाजवाब बॅक होल्ड आहे. शानदार टॅकल परफेक्शन पाहायला मिळते आणि एक परफेक्ट कबड्डी टॅकल इथे पाहायला मिळालाय. यावेळी होता ओम कीर कॉर्नरची जबाबदारी पार पाडत असताना आणि
थोड्याच वेळापूर्वी जेव्हा सामना सुरू झाला तेव्हाच आपण चर्चा केली होती की ज्या ज्या तुम्ही बॅक दाखवाल तेव्हा त्यावेळी तुम्हाला अटॅकर बॅक होल्ड करताना दिसेल. सुमितने इथे चूक केली, सुमितने बॅक दाखवली आणि त्याचा फायदा मात्र इथे मिळाला आहे. यावेळी चढाई करताना इथे आपण पाहतो यश पटिये 2-2 अशा पद्धतीने आहे इथे फील्ड 4 ची बचाव फळी इथे असताना जर्सी क्रमांक 9 इथे पाहूया कशा पद्धतीने खेळतोय. मिडल क्रॉस करून सुमित मार्गाने परत एमटी पाहायला मिळते आणि यावेळी मैदानाच्या आतमध्ये झालंय एक ताकदवान बलवान शक्तिमान असा खेळाडू स्वप्नील गडशी. 7-1-4 गुरव अनिकेत गुरवच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न. केदारने इथे आपली फील्ड बदलले, तो मध्य साखळीमध्ये येतोय, कव्हरच्या फील्ड मध्ये तो सामील झालाय. दुसऱ्या बाजूने यश पंडिये, यशची यशस्वी चढाई आपल्याला विशेषतः पाहायला मिळाली नाहीये. एक बेस्ट रायडर आहे, बेस्ट अशी भूमिका यावी त्याला बजवावी लागेल. पॉइंट टेबल 15-10, 5 गुणांनी अजूनही पिछाडीवरती ओम साई गणेश प्रतिष्ठान. सामन्यामध्ये नियंत्रण जो संघ राखेल ना तो इथे अंतिम विजेता ठरणार आहे. यावी फ्रंट जर्सी क्रमांक 10 एक चांगला प्रयत्न आणि इथे पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. 2 मोहरे गारद होतील, प्रयत्न शानदार होते निखिलेश सावंतचे, परंतु प्रॉपरली शोल्डर लॉक करू शकला नाही. 2 पॉइंट इथे मिळतात. यस लागतात पॉइंट. जर्सी क्रमांक 7 स्वप्नील गडशी. 2-1 2-2 अशी फील्ड आहे. 7-1-4 ओमकीर पासून सावध राहून खेळताना इथे पाहायला मिळतोय. एक बोनस पॉइंट इथे मिळालाय, बोनस पॉइंट इथे मिळालाय. जेव्हा पगारावरती भागत नाही ना तेव्हा बोनस खूप महत्वाचा ठरतो आणि तसंच इथे जेव्हा टचिंग पॉइंट मिळत नाही तेव्हा बोनस पॉइंट मध्ये आपला संघ चालवायचा असतो, चालवण्याचा प्रयत्न. यश पंडिया मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 2 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये दोन्ही बाहुबली ताकदवान बेस्ट डिफेंडर असताना यावेळी स्कोर कार्ड वरती इथे उलटफेर. पॉइंट टेबल इक्वल 16 गुण. शोल्डर फ्रंट ब्लॉक ला आला परंतु थाय होल्ड करणं अपेक्षित होतं ते इथे झालं नाही. काही चुकीचा खेळ इथे पाहायला मिळालाय आणि दोन्ही ताकदवर इथे डिपेंडर होते. रनिंग घंट्याचा प्रयत्न करतोय ऋषिकेश. जे झालं ते झालं परंतु इथे चुका करून चालणार नाहीये. यावेळी कॉर्नर करून इथे अटॅक रायडर गारद ऋषिकेश साळुंखे मैदानाच्या बाहेर आणि पॉइंट टेबल मध्ये एका पॉइंटची पडत आता मिरजोय संघ घेतोय. मिरजोय संघाने गिअर बदललाय. पहिले 10 मिनिटं त्याने अक्षरशः शांतीमध्ये क्रांती केली आणि त्यानंतर मात्र इथे आता तो अग्रेसिव्ह झालाय. पाली संघाला नियंत्रण राखावं लागेल, पाली संघाला गेम प्लॅन तयार करावा लागेल. प्लॅनिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे या स्पर्धेमध्ये. शक्ती आणि युक्ती याचा मेळ तोच आपला कबड्डी खेळ आणि इथे शक्ती बरोबर युक्तीचाही मेळ साधावा लागेल. कारण नुसती शक्ती जर तुम्ही घेऊन लढण्याचा प्रयत्न केला तर मात्र ते संघासाठी घातक ठरणार आहे. एक बोनस पॉइंट इथे प्राप्त केलाय. बागारी परतला. पॉइंट टेबल 18-16 18-16 2 गुणांची बढत यावी ओम साई गणेश प्रतिष्ठान संघाकडे. आणि यावेळी सुमेध सावंत याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. 2 मला त्याला टॅकल केलं गेलंय आणि ज्याच्या मी त्याने बॅक दाखवले त्याच्या मी बॅक होल्ड केलंय ते ओमकीर याने. यावेळी प्रदीप पवारच्या दिशेने साईड केला प्रयत्न. 2-1 2-2 फील्ड इथे तयार आहे. फुल हाऊस क्रीडांगण केदार कव्हरच्या साखळीमध्ये आणि सुरतच्या दिशेने लाथेचा वापर करण्याचा प्रयत्न होता. सुमेध सावंत याची. यश पंडिये सगळ्यात महत्वाची जर डोकेदुखी असेल ना तर ती यश पंडिये आहे. याला इथे गारद करणं गरजेचं आहे, याला इथे थांबवणं गरजेचं आहे. सलग 8 चढे या खेळाडूने इथे केलेत आणि 8 पॉइंट त्याने प्राप्त केलेत. सुपर 10च्या दिशेने मार्गस्थ होताना यश पंडिये पाहायला मिळतोय. हा 1 मॅन शो करणारा खेळाडू आहे आणि 1 मॅन शो त्याने केलाय. 8 पॉइंट त्याने एक आपल्या एकट्याच्या जीवावरती आपल्या संघाला मिळवून दिले. तसं हा यश पंडिये आणि इथे मात्र खेळ थांबले. यस सेकंड महत्वपूर्ण सत्र मोस्ट इम्पॉर्टंट फॉर बोथ टीम. कोण आत स्पर्धेमध्ये कायम राहणार आणि कोण इथूनच माघारी जाणार हे ठरवणार हे दुसरं सत्र आहे. एवढा येईल तेवढा 1 पाऊल देतो पुढे. यश पंडिये फर्स्ट हाफची पहिली 10 ते 12 मिनिटं यानं अतिशय शांतपणे खेळ केला. परंतु त्यानंतर चाच्या वेळी पहिला पॉइंट घेतला गेला. त्यानंतर सलग असे पॉइंट याने पिक केले. सलग अशा चढाया पाहायला मिळाल्या. 8 चढायांमध्ये 8 पॉइंट घेणारा हा खेळाडू सुपर 10च्या दिशेने मार्गस्थ होतोय. अभिजित पारे या मैदानाच्या आतमध्ये एक बेस्ट डिफेंडर, एक कॉर्नर अटॅकर म्हणून ज्याची ओळख आहे.
आणि मिरजा येथे झालेल्या लीग स्पर्धेमध्ये बेस्ट डिफेंडर या किताबाचा मानकरी ठरणारा हा खेळाडू अभिजित बारे रेड वॅलेट करून माघारी परतलाय. यावी चढाई करताना केदार कीर जर्सी क्रमांक एक नंबर कामगिरी करणारा हा 1 नंबर खेळाडू केदार कीर होमसाई गणेश प्रतिष्ठान संघाचा कर्णधार आणि कबड्डीवरती नितांत प्रेम करणारा असं हे व्यक्तिमत्व या मैदानाच्या आतमध्ये चढाई करण्यासाठी ते दाखल झाले. कॉर्नर इनच्या दिशेने आहे तो यावी रोशन कराटे आणि रोशन कराटेच्या नजरेखालून बोनस अटेम्प्ट करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न केदार कीरचा अंतिम निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येईल. परंतु जे फुटवर्क आम्हाला अपेक्षित होतं ते इथे झालं नाही. एक पाय कम्प्लिटली बोनस लाईनच्या आतमध्ये आणि दुसरा हवेमध्ये असणं अपेक्षित असतं आणि ते इथे झालं नाही. त्यामुळे बोनस पॉईंट मात्र मिळाला नाही तो केदार याला. स्वप्नील गडशी त्याला येणारच नाही रे त्याला चान्स भरपूर आणि आला तरी सहज टाकू शकतो. साई पुनस्कर चढाई करताना थोडं बाहेर घ्या ना तू. रायडर बात परफेक्ट डॅश लावला नव्हती यावी जर्सी क्रमांक 4 घालून खेळणारा खेळाडू इथे आपण पाहतोय रोहित सावंत. रोहित इथे ठरला सुपर हिट महत्वाच्या क्षणी केले गेलेला हा हिट ज्यानं सुपर हिट केलं ते रोहित याला. सुमेध सावंत चढाई करताना 714 ओमकीर पासून सावध राहिलाय. डबल थाय होल्ड याचा ब्रँड राहिलाय ब्रँडेड टॅकल राहिलाय आणि या विचार लाजवाब कॉर्नर अटॅक आहे. निसंडाचा करतोय प्रयत्न करायला पुढा परंतु प्रदीप पवार 6 वार इथे जातोय पॉइंट देऊन. 1 पॉइंट इथे मिळणार आहे होमसाई गणेश प्रतिष्ठान संघाला. पॉइंट टेबल 19-17 19 पॉइंट वरती होमसाई गणेश प्रतिष्ठान 17 पॉइंट वरती युवा प्रतिष्ठान पाली. चढाई करताना यश पटिये मजबूत देह यष्टीचा हा खेळाडू आहे. याला इथे थांबवणं फील्ड आहे ऋषिकेश साळुंके आणि अभिषेक पाले आणि त्याचबरोबर मध्यसाखळीमध्ये रोशन आणि स्वप्नील यांची कामगिरी चमकदार होणं इथे गरजेचं असेल. ज्या चुका झाल्या त्या सुधाराव्या लागतील आणि कुठेतरी चांगलं लढावं लागेल. जर्सी क्रमांक 7 यावी चढाई करताना 1-1-1-2-2 अशा पद्धतीने फील्ड कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा लाजवाब बोनस अटेम्प्ट केलाय. ओमकीरच्या नजरेखालून पिक केला गेलेला हा बोनस पॉइंट आणि पुन्हा एकदा बोनस पॉइंटच्या जोरावरती पॉइंट टेबल 18 तो युवा प्रतिष्ठान पाली संघाचा अजूनही 1 गुणाने पिछाडीवरती पाली संघ. यश पटिये एक महत्वाचा मोहरा ऋषी देतोय आपल्या संघाला खुशी कारण महत्वाचा मोहरा यश पटियेची झाली इथे शिकार. ऋषिकेश साळुंकेचा हा वार 1 पॉइंट इथे मिळालाय आणि महत्वाचा मोहरा इथे गाजत झालाय. इथे थांबून चालणार नाही. मर्द को कभी दर्द नहीं होता आणि इथे मात्र दर्द घेऊन चालणार नाही कारण आपल्या संघाला इथे विजयी करायचं असेल तर ऋषिकेश साळुंकेला लढावं लागेल. आपण पडलो तरी चालेल परंतु उभं राहावं लागेल. आपल्या संघाला आपली गरज आहे त्यामुळे इथे थांबून चालणार नाहीये. जर्सी क्रमांक 7 स्वप्नील गडशी चढाई पूर्ण करून माघारी परतला. जर्सी क्रमांक 1 चढाई करताना केदार कीर 2-1-2-2 अशी फील्ड आहे. एका बाजूला अभिषेक बारे अभिषेक एक बेस्ट कॉर्नर पटू आहे परंतु त्याच्या हाताचा जलवा इथे आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे आणि हे बरेपैकी जाणून आहे तो केदार कीर आणि त्याच्या दिशेने चॅलेंज उभा करतोय. दुसऱ्या बाजूला आपल्याला रोशन कराटे कशा पद्धतीने कामगिरी करेल तेही तेवढंच महत्वाचं इथे असेल. परंतु यावेळी स्वप्नील गडशी ताकद आजमावण्याचा प्रयत्न आहे. याच्याकडे ताकद आहे याच्याकडे नजाकत आहे आणि हा जरी चालू लागला तर पॉइंट टेबल मध्ये बरकत आहे परंतु आज चालणं गरजेचं असेल. ओमकीरच्या दिशेने ओमकीर एकीचं पळ मिळालं पळ आणि आता स्वप्नील तू मैदानाच्या बाहेर पळ. शानदार कामगिरी ते पाहायला मिळाली. ज्याच्या वेळी तुम्ही एकत्र येताना त्यावेळी तुम्ही भव्य दिव्य काहीतरी करतच असता आणि इथे सबका साथ सबका विकास दिला हातामध्ये हात टॅकल इथे आपल्याला पाहायला मिळालाय. शानदार टॅकल यावेळी स्वप्नील कराटे मैदानाच्या
माफ करा स्वप्नील कडशी मैदानाच्या बाहेर गेले रोशन कराटे मैदानाच्या आतमध्ये असताना साई पुरस्कार यावेळी चढाई करतोय चाललेलं फुटवर ऋषिकेश साळुंखे ज्याने खुशी दिले बंडी रीराय म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलाय परंतु साई पुरस्कारला इथे आज पावलं गेले आणि यावेळी पॉइंट टेबल 20-19 एका गुणांची अजूनही बढ़त आहे ती ओम साई गणेश प्रतिष्ठान बिरजोळे संघाकडे ऋषी 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 जर्सी क्रमांक 8 चढाई करताना यावेळी सावध असा घेतला गेलेला पवित्रा रेड बँडेड करून माघारी येण्याचा त्याने घेतलेला इथे निर्णय डू और डाय पॉइंट लागला तर आबाद नाहीतर बर्बाद 30 सेकंद ओ यस यस बंपर धमाका एक नाही दोन नाही मोरे झाले कारण 3 सुपर रेड सुपर कामगिरी सुपरमॅन यश पंड्याची सुपर रेड या स्पर्धेतली यस वडिया मॅचच्या दिशेने जर्सी क्रमांक 10 ज्यानं पालीगावच्या शिरपेसामध्ये मानाचा तुरा रोवला असं जरूर म्हणावं लागेल युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून खेळणारा जर्सी क्रमांक 10 निखिलेश सावंत किशोर गट जिल्हा संघामध्ये ज्याने प्रतिनिधित्व केलंय असा हा निखिलेश सावंत साठी जरा जोरदार टाळ्या वाजवल्या मित्रांनो तर जिल्ह्याच्या संघामध्ये युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून खेळणारा हा एकमेव खेळाडू जो आपल्याला जिल्ह्याच्या संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळाला आणि असे खेळाडू आपल्याला या मैदानावरती तयार करायचे निर्माण करायचे जे भविष्यामध्ये जिल्ह्याचं राज्याचं प्रतिनिधित्व करतील आणि ते करत असताना अशा टुर्नामेंट अशा स्पर्धा घडणं आयोजित करणं खूप आवश्यक असतं आणि इथे आम्ही निश्चितच या युवा प्रतिष्ठान पाली संघाचे खूप खूप आभार इथे व्यक्त करतोय कारण त्यांनी चांगला एक मंच या आपल्या पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील संघांना इथे उपलब्ध करून दिला आणि एक भव्य दिव्य आणि एखाद्या राज्यस्तरीय स्पर्धेला लागेल असं आणि ही ऊर्जा आहे या टाळ्या सांगून जात आहेत की आमचा सपोर्ट कुणाला आहे 25-20 5 गुणांनी अजूनही पिछाडीवरती असताना सर्वात मोठी डोकेदुखी इथे मात्र मैदानात दाखल झाले आणि डोकेदुखीवरती एकच उपाय तो म्हणजेच आपला झेंडू बाम आणि इथे मात्र हा झेंडू बाम लावावा लागेल स्वप्नील गणशी मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला सुमेध आहे परंतु यावेळी बघूया कशा पद्धतीने यस यस 1 मिनिट बजर जेव्हा सुरू झाला त्यावेळी मीही थांबलो होतो आणि याच साऊंड वरती आपली संपूर्ण स्पर्धा चालली पब्लिक क्राउड बजर सुरू झाला त्यावेळी आम्हीही थांबलो होतो धन्यवाद देसाई साहेब मी मगाशी सांगितले पुरस्कार आहेत ते प्रायोजित केले थँक्यू सर या काही गडबडी या इथे होत राहणार नाहीत कारण पब्लिक क्राऊड त्यानंतर साऊंड आणि त्यानंतर जो इथे बजर आहे त्याचा आवाज थोडासा कमी आहे त्यामुळे आम्हाला इथे थोडीशी विश्रांती घ्यावी लागते ज्यावेळी बजर सुरू झाला त्यावेळी आम्हीही थांबलो होतो तर जेणेकरून यशचं तिकडे लक्ष जावं परंतु यश मात्र खेळण्यामध्ये धुंद होता आणि इथेच मात्र तो चुकलाय जर्सी क्रमांक 7 चढाई पुढे माघारी परतलाय केदार 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 सुपर टॅकल ऑन आहे पॉइंट टेबल 25-22 3 गुणांनी अजूनही पिछाडीवरती युवा प्रतिष्ठान पाली संघ इथे असताना केदार खेद यावेळी माइंडसेट तयार आहे आपल्याला मैदानात जायचंय जास्तीत जास्त वेळ घ्यायचा आहे माघारी परतायचंय कॅल्क्युलेटेड खेळ इथे करावं करताना युवा प्रतिष्ठान पाली संघ ए ऋषी मार सुमित ने तर लावत नाही ऋषी पलव मार मार ऋषी मार ट्राय कर मस्त पॉइंट टेबल 25-22 थर्ड ऋषिकेश साळुंखे तिसऱ्या चढाईसाठी 5 साठी फेन्स आहे बोनस पॉइंट आहे ते ऑफ कमाल करावी लागेल
आणि यानं कमाल केली तरच मॅच मध्ये धमाल येईल. आणि यावी ओम कीला टार्गेट करण्याचा प्रयत्न, रनिंग हँड करण्याचा प्रयत्न, पडतोय, लढतोय, उठतोय, पुन्हा प्रयत्न करतोय. शेवटची 9 सेकंद इथे बाकी होती आणि ओम कीने मात्र इथे आपल्यावरचं नियंत्रण गमावलं. तरेसाठी जर्सी क्रमांक 4 ओम कीने दाखल झालाय. अनिकेत गुरव मैदानाच्या बाहेर. पॉइंट युवा प्रतिष्ठान 24 एका गुणाने पिछाडीवरती असताना सुरू देतोय. कमबॅक केलाय. कमबॅक आपला लीड जो तुम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न इथे झालाय जरूर, परंतु इथे थांबून जाणार नाहीये. आपला संघ अजून एक गुणाने पिछाडीवरती आहे आणि तेच गणित असेल यावी मिळतोय संघासमोर. सुमेत ये नको सुमेत ये बेस्ट डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत. जतीन पवार आहे. बेस्ट कॉर्नर अटॅकर यावी केला. 2-2 अशा पद्धतीने इथे आहे खेळ. चढाई करण्यासाठी इथे दाखल झाले. तो केला की पाचवी बचावगडी 25-24 एका गुणाने तरी पिछाडीवरती आहे. सोप्या टाक ना. चढाई पूर्ण करून माघारी परततोय. यावी स्वप्नील गडशीला आजमावण्याचा प्रयत्न केला गेलाय. ते ताकदीने आजमावण्याचा प्रयत्न. ताकदीच्या जोरामध्ये एका दुसरा जर इथे पॉईंट घेतला गेला तर पॉईंट इक्वल होईल. टॅकल झाला तर सुपर टॅकलचे 2 पॉईंट इथे मिळतील. 2 बेस्ट डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये, एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना महाराष्ट्राच्या मातीचा कबड्डीचा हा सिंगल पॉइंट इथे मिळाला आहे. नियंत्रण राखणं गरजेचं आहे. पॉइंट टेबल 26-29 3 गुणांची अजून आघाडी युवा प्रतिष्ठान इथे नियंत्रण कसं ठेवलं जात आहे. ऑन दी लाईन होता लाईन क्लिअर झाली नाही. थोडं पेटायला गेलंय आणि आम्ही एमटी रेड पाहायला भेटले. स्वप्नील गडजी अशी यश पटेल आम्ही चढाई करताना 6ची बचावगडी मैदानाच्या आतमध्ये अखिलेश काय करता स्वप्नील गडजी पुन्हा एकदा चढाई करण्यासाठी दिशेने खेळण्याचा प्रयत्न नाही करत आहे. दोन्ही चढ्यांमध्ये महासोहळ्याचा हा पहिला सामना आणि जबरदस्त पाणीच्या या गावामध्ये इथे कबड्डीचा डाव आणि या डाव कोण उघडणार, कोण जिंकणार, कोण हरणार हे इथे आपल्याला पाहायचंय. पॉइंट दोघांपैकी एका संघाला मिळणार आहे जरूर, परंतु तो संघ कोणता असेल हे इथे पाहायचंय. आणि यावी जर इथे आपण पाहिलं तर अनिकेत गुरवच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न आणि प्रॉपर्टी फुटबॉल पाहायला मिळालं नाहीये. शानदार कमबॅक करतोय होम साईकडे प्रतिष्ठान. काय रोखले, काय फील्ड सजवले गेले, कमबॅक होतोय. उलटफेर वारंवार पॉईंट टेबल 29 गुणांवरती युवा प्रतिष्ठान पाणी, 28 गुणांवरती होम साईकडे प्रतिष्ठान. वॉट अ मॅच. अरे 5 जण पाठी घ्या ना. शेवटची 5 मिनिटे बाकी आहे. 5 मिनिटे खूप महत्वाचे. ऋषीला घ्या दोन ना तो काय गाडा आहे तो तसं जायला पाहिजे. दुसरा कुठे पुन्हा एकदा उलटफेर
अभिषेक बारे अभिषेक बारे जमीन चढाई करताना यश पटेल आली आता माझी पारी आली असं कुठेतरी सांगावं लागेल. अभिषेक याला काही वेळी क्लीनली फुटवर्क नाही आहे, चांगली करावी लागते. प्रत्युत्तर 35-29. एकदा उचला रे, एकदा उचला. गेम चेंजर इथे पुन्हा एकदा बनतो का यश पटेल ते पाहायचंय. काय हौसला दाखवलाय दोन्ही संघांनी. शानदार खेळाचं प्रदर्शन ते पाहायला मिळाले. मस्त बोलत घेतो, मस्त सपोर्ट अपेक्षित होता, तो इथे मिळत नाहीये. सिंगल पॉइंट टेबल 33-37. 4 गुणांची पडत राहील. ओपन करून देस ना. शेवटची 2 मिनिटं. 120 सेकंद इथे बाकी. बाहेर काढ. आणि यश पटेल चढाई करण्यासाठी सर्वात मोठी डोकेदुखी पाली संघाची इथे दाखल झाले. 2-1-2-2. मजबूत शेवटचा 1 मिनिट, लास्ट मिनिट. सामना जनावरला संघ पुन्हा एकदा जोरदार लढा दोन्ही संघांसाठी. सपोर्ट करतोय. एवढ्या मोठ्या ग्राउंड समोर लढण्याचा प्रयत्न करतोय. ताकद दाखवली, नजाकत दाखवली. पुरस्कार मागणी आलाय. यादी ही रेड खूप महत्वाची असेल. ही रेड खूप महत्वाची आहे. पाणी आणि इथे शेवटची